आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। दरवर्षीप्रमाणे उंबाटा गटाकडून आज आषाढी एकादशी निमित्त उल्हासनगर कॅम्प 4 मराठा सेक्शन आणि संतोष नगर येथून बिर्ला मंदिर पर्यंत भव्य पालखी काढण्यात आली। या पालखी सोहळा दरम्यान असंख्य विठ्ठल भक्त हे सहभागी झाले होते। ज्या लोकांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही त्यांना एक दिवसाची वारी म्हणून ही पालखी काढण्यात येते। महाराष्ट्रातील लोकांना सुख समृद्धी मिळावी, महाराष्ट्रावर आलेलं सुलतानी संकट दूर व्हावं आणि परत छत्रपती शिवरायांचं राज्य, रामराज्य आणि बळीराजाचं राज्य यावं, तसेच उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना उंबाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बुडारे यांनी विठ्ठल चरणी केली। यावर्षी सुद्धा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत त्या भाविकांसाठी एक दिवसाचा आनंद एकादशी। बरेचसे लोक पंढरपूरला जातात पण आम्ही बरेचसे लोक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत आणि त्यांना विठुरायाचं दर्शन देण्यासाठी पायी वारी आम्ही आयोजित करतो। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजित केलेले आणि विठ्ठलाच्या चरणी या महाराष्ट्रातील लोकांसाठी सुख समृद्धी नांदो, त्यांना सुख मिळावं, सौख्य मिळावं यासाठी प्रार्थना करत असतो। त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जनतेवर असणारं आसमानी संकट हे येऊ नये, त्यांची संकट दूर व्हावीत आणि हे जे सुलतानी संकट जे महाराष्ट्रावर आहे ते सुद्धा जावं आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, रामराज्य खऱ्या अर्थाने आणि बळीराजाचं राज्य हो यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत। जे स्वप्न आम्ही शिवसैनिकांनी पाहिलेले आहे उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी, शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं राज्य तिथे येण्यासाठी आम्ही संपूर्ण उल्हासनगर वासी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करणार आहोत। या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये सुबत्ता आणि शांतता नांदायचं असेल, पुन्हा महाराष्ट्राचं पुनर्स्थापना चांगल्या प्रकारे व्हायची असेल तर विठुराय आम्हाला प्रसन्न उद्धव साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री